हाय हाय. सर्व गेलेत पुढे. आता गुफावरती जायचं होतं. बघा कर्जत मध्ये पोचल्या वडापावने स्वागत. आणि इथे सिद्धेश वडापाव खात आहे. अजून मंडळी आहेत आपली येत आहेत. पुढे जायचं खोपोलीला. कर्जत स्टेशनला आहे प्लॅटफॉर्मला. पहिल्यांदाच कर्जत स्टेशनला आलो मी. बाहेर एक वडापाव आहे दुकान फेमस आहे, तिथून घेतला. आता बघूया आता खोपोलीला जायची ट्रेनचं वाट बघते. आपला एक मेंबर अजून एक मेंबर तो पोचलेला ऑलरेडी. बघा अशा प्रकारे खोपोली स्टेशनला पोहोचलेलो आपण. आणि लेट पण थेट पाहुणे तिकडे उभे आहेत. अभिषेक नमस्कार. नमस्कार. आमच्या अगोदर पोहोचलेला आहे. बघा खोपोली स्टेशनला पोहोचलेला आपण आता. आणि इथं रिक्षा स्टँड आहे बाजूला. हाय हाय. पहिल्यांदा ट्रेनने खोपोलीला. आणि कसं पोहोचायचं आपल्याला बघूया. गाडीने त्याच्या अगोदर गेलेलं आहे. आता बाय ट्रेन कसं पोहोचायचं सांगतो मला. हे बघा अजून एक नवोदित ब्लॉगर इथे चाललेले आहेत. सध्या कंटेंट काय तुझ्या चॅनलचा? एवढं चालत आलेलं आपण. आणि एका चौकामध्ये उभे राहिलेलं आहे. आपल्याबरोबर आज आपण किती जण आहे रे? 6-7 जण आहेत आपण. आणि तो बघा तिकडे अजून त्याची फोटोग्राफी संपत नाही आहे. तिथून आता आपण वरती आलो. आणि वीरेश्वर मंदिर. आणि हे बघा बोर्ड लिहिलेलं आहे गगनगिरी महाराज आश्रमाकडे. जवळ एकदम. एक 10 मिनिट्स बोलला तर बरोबर आहे. स्टेशनपासून 10-15 मिनिट्स. हे सर्व चालले आहेत आता पुढे. सिद्धेशच्या बिल्डिंगमधले ते सर्व. नंतर आपण इंट्रोडक्शन करूया सर्वांचं. सो हे बघा इथून आलो आपण आता. आणि हा बघा आला आश्रम पुढे. बाजूला कन्स्ट्रक्शन बघा आहे. छोटे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन आहे. लास्ट टाइम आलो तर इथे गाडी आपली पार्क केली होती. पार्किंगला वगैरे मस्त जागा आहे. आणि आता हे प्रवेशद्वार आहे. जाऊया आता आतमध्ये. आपण बाहेर आलोय. आतमध्ये एवढं शूट करायला नाही आहे. पुढे पण नाही आहे वाटतं. बघूया. गेटमधून आपण आतमध्ये आलोय. बघा इकडचा परिसर एकदम भारी आहे. हे बघा इथे चालत झाड बघा किती मोठे. आणि आजूबाजूचा एकंदर परिसर मस्त एकदम. ब्लॉगिंगचा सेटअप बघायचा एकदम भारी.
ए व्हिडिओ तर कसला बोलत तर सांग. चालत चालत बघा कुठल्या स्पॉटला आला आपण. आणि इकडे गुफा आहे वरती. हे बघा आता बंद केले, 5 वाजता बंद होते. इकडे बघा हेलिपॅडची जागा आहे. ते एकदम भारी आहे पण निसर्ग. मी इथे आलो नव्हतो लास्ट टाइम जेव्हा आपण आलेलो. जिथे आपण आलो आहे तिथे ठिकाण तर खूप निसर्गरम्य आहे. आणि जास्त शूटिंग करायला अलाव नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त शूट पण नाही केलं आहे. अर्थात ते चांगलंच आहे म्हटलं तर, की सर्वांनी व्हिडिओमध्ये बघितलं तर तिकडे प्रत्यक्षात जाऊन जो अनुभव आहे तो घेणं चुकेल सर्वांचा. म्हणून का काय ते जास्त व्हिडिओ शूटिंगला अलाव करत नाही तिथे, किंवा फोटो पण काढायला देत नाही. नमस्कार मंडळी, अशी लागली चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याप्रकारे आपण आलेलो आहे निळमाती महाराजांच्या मठाच्या इथे. आणि हे आहे खोपोलीमध्ये. आणि आता निघायची वेळ झाली आहे. आतमध्ये मंदिरात शूट करायला काही अलाव नाही जास्त, त्यामुळे जेवढे शॉट निघतील तेवढे काढलेत मी. त्या बाजूलाच एक मंदिर आहे वीरेश्वर म्हणून, शंकराचं मंदिर आहे, तिकडे आलो आपण. म्हणजे त्या प्रकारे. आणि हे आपल्याबरोबर आले सर्व सिद्धेशचे मित्र आहेत. सिद्धेशच्या बिल्डिंगमध्ये राहतात. एक तिकडे बिझी आहे, एक मेंबर कमी आहे आपल्यात, एक बिझी आहे तिथे जरा फोनवर. आणि तो तिथे दिसतोय तो अभि, त्यांना तुम्ही ओळखत असाल. हे आपल्या व्लॉगमध्ये पहिल्यांदा आलेले. सो कसं वाटलं खोपोलीला पहिल्यांदा पण आलेले ते सिद्धेश. खूप आलेला. कसं वाटलं तुला म्हणजे? मस्त, एकदम मस्त. आणि नावं सांगा आता प्रत्येकाला. बघा हा आपला सिद्धेश. हाय, मी जीवन. तर अभि सर्वांना माहिती आहे. दीपेश. वैभव. वैभव एक तिकडे आहे, तो फोनवर बोलतोय. सो हे बघा आता निघतो आपण. चाललं घरी. वाजलेत 7:30 संध्याकाळचे. मस्त बघा आकाश एकदम लाल लाल झालं. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन. बाय बाय.